माझे नाव आकांक्षा आहे आणि माझे वय 24 वर्ष आहे. मी एक साधी मुलगी असून लग्नानंतर सासरी सून म्हणून आले होते. माझ्या पतीची सरकारी नोकरी असल्याने ते बहुतेक वेळा शहरातच असायचे. 3 महिन्यातून एखाद्या दोनदाच ते घरी यायचे. घरात फक्त मी आणि सासरीबुवा असायचे. सासूबाईचे निधन होऊन काही वर्षे झाली होती आणि आता सासरीबुवाच्या घराचे प्रमुख होते. माझ्या लग्नाला 4 वर्षे झाली आहेत, पण अजूनही आम्हाला अपत्य नव्हते. याचे कारण असे की माझे पती मला वेळच देत नाही. मी त्याच्या सहवासासाठी आसुरलेली असते, पण त्यांना त्याच्या नोकरीतच रस असते. लग्नानंतर एका रात्रीला पतीकडून ज्या प्रेमाची अपेक्षा असते त्या बाबतीत मी अजूनही अपूर्ण आहे. मग विचार करते की संसाराचा गाडा चालवण्यासाठी पैशाचे महत्त्वच असतो. जो माझे पती चांगले कामावत आहेत. आयुष्यात प्रत्येक गोष्ट परफेक्ट नसते. माझे आयुष्यही काहीसे असे पैसा आहे, पण पतीचा वेळ नाही. आमची शेती आहे जी सासरीबुवा सांभाळतात. तो खूप कष्टाळू माणूस आहे आणि माझी खूप काळजी घेतात. पण न जाणे का जेव्हा मी त्यांना पाहते तेव्हा माझ्या मनात एक विचित्र हुरूर वाटू लागते. कदाचित याचे कारण हे असते की ते एक सदृढ शरीरसृष्टीचे मेहनती माणूस आहे. शेतात दिवसभर घाम गाळून ते जेव्हा संध्याकाळी थकलेले घरी परततात तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर वयाचे काही उगव असते, तरी शरीरात अजूनही एखाद्या तरुणासारखी ताकद आहे. एका दिवसाची गोष्ट आहे. गावात एक धार्मिक कार्यक्रम होता. घरातील सर्व नातेवाईक आणि शेतातील शेजारी तिथे गेले होते, पण मी जाऊ शकले नाही. सकाळपासून काम करून मी खूप थकले होते, म्हणून विचार केला की घरची विश्रांती घ्यावी. सासरीबुवाही गेले नव्हते. त्यांना अशा कार्यक्रमात फारसा रस नसायचा. दुपारची वेळ होती, ऊन खूप होते आणि घरात फक्त मी आणि सासरीबुवाच होतो. घरचे काम आवरून मी आंघोळीला गेले. थंड पाण्याने मला खूप हलके वाटले. आंघोळ करून जेव्हा मी खोलीत आले तेव्हा पाहिले की पलंगाची चादर खराब झाली होती. मी ती काढण्यासाठी चारपाई हलवली, पण चादर काढताना खूप जोर लावावा लागला. सासरीबुवा अचानक म्हणाले, "अगं सुनबाई, काय करतेस?" मी दचकले, कारण ती सासरीबुवाची आवाज होती. मी म्हटले, "चादर काढत होते, पण ती अडकली आहे." सासरीबुवा म्हणाले, "थांब, मी काढून देतो." ते माझ्या जवळ आले. मला त्याच्या अंगाचा दरवळ स्पष्ट जाणवत होता, घामाचा आणि मातीचा एक मिश्र सुगंध. त्यांनी चारपाई थोडी झुकवली आणि चादर बाहेर काढली. मी सुटकेचा निश्वास टाकला, पण त्याच वेळी माझी नजर त्याच्या मजबूत हत्यारावर गेली, ज्यावर नसा फुलल्या होत्या आणि मेहनतीची खुणा स्पष्ट दिसत होत्या. मी चादर घ्यायला गेले तेव्हा आमचे हात एकमेकांच्या स्पर्शाने एक हलकीशी शिरशिरी माझ्या अंगातून धावली. मी झटकन हात मागे घेतला, पण माझे हृदयाचे ठोके वाढले होते. सासरीबुवांनी काही क्षण माझ्या डोळ्यात पाहिले आणि न बोलता तिथून निघून गेले. पण मी तिथेच उभी राहिली. माझ्या मनात उठलेला वादळाचा अनुभव हे काय होतं? मला त्यांचा सहवास इतका वेगळा का वाटू लागला होता? दुसऱ्या दिवशी सकाळी मी स्वयंपाकघरात चहा बनत होते तेव्हा सासरीबुवा शेतातून परतले. त्याच्या कपड्यावर थोडी माती लागली होती. त्यांनी विचारले, "सुनबाई, चहा झाला का?" मी म्हटले, "हो, बसा, घेऊन येते." मी ट्रेमध्ये चहा ठेवला आणि त्याच्यासमोर ठेवला. ते शांतपणे चहा पिऊ लागले. मी तिथेच उभे होते. नकळत माझी नजर त्याच्याकडे गेली. त्याच्या डोळ्यात एक वेगळीच गंभीरता होती. जणू काही त्यांना खूप काही बोलायचे होते, पण ते बोलू शकत नव्हते. मला त्यांच्या नजरेला नजर मिळवायची धाडस झाली नाही आणि मी मान खाली घालून पटकन स्वयंपाकघरात गेले. दिवस जसे पुढे जाऊ लागले तसे मला जाणवू लागले की मी मला पूर्वीसारखी राहिली नाही. एका दिवशी गावात पाऊस पडत होता. वीज गेली होती आणि घरात एक दिवसात दिव्यांचा मंद प्रकाश होता. मी अंगणात उभी होते. पावसाचे तुषार माझ्या चेहऱ्याला स्पर्श करत होते. तेव्हा मागून सासरीबुवाचा आवाज आला, "आकांक्षा, आत ये, भिजशील." मी म्हटले, "बस, येते." "खूप छान हवा सुटली आहे." ते म्हणाले, "ठीक आहे, पण थंडी वाजू नकोस." मी मागे वळून पाहिले. ते प्रकाशात उभे होते आणि त्याची नजर माझ्यावर खेळती होती. माझे पाऊल अचानक थांबले. हे खूप साधे बोलणे होते, पण त्यात एक आपलेपणा होता जो आधी कधीच जाणवला नव्हता. मी लवकर आत आले. ते माझ्या मागे येऊन बसले. काही वेळ फक्त पावसाचा आवाज येत होता, पण त्या शांततेत खूप काही बोलले जात होते. त्या रात्री मी माझ्या खोलीत होते, पण डोळ्याला डोळा लागत नव्हता. मनात विचित्र विचार येत होते. मी स्वतःला समजण्याचा प्रयत्न केला, हे चुकीचे आहे, मी त्यांची सून आहे, असे विचार करू नकोस.
पण मी जितका त्या विचारापासून दूर पळण्याचा प्रयत्न करायचे तितके ते त्याच्याबद्दल विचार करत राहायचे. एक संध्याकाळी मी अंगणात बसले होते. वारा थंड होता, पण माझ्या मनात एक विचित्र उष्णता होती. तेवढ्यात सासरीबा शेतातून परतले आणि म्हणाले, सुनबाई, आज खूप थकलो आहे. वय झालंय वाटतं. मी पटकन म्हणाले, हो, अजून तुमच्या तरुणापेक्षा जास्त ताकद आहे. माझ्या तोंडातून काय निघून गेले. मी स्वतःच थक्क झाले. सासरी बुवांनी माझ्याकडे पाहिले. त्यांच्या डोळ्यात एक हलके स्मित होते, पण त्यात काहीतरी वेगळंच होते. जणू त्यांना माझ्या शब्दांमागचा भाव समजला होता. त्यांनी विचारले, आकांक्षा, तू खूप खुश आहे ना? मला कळत नव्हते की मी या प्रश्नाचे काय उत्तर द्यावे. मी म्हणाले, हो, मी खुश आहे. पण सत्य होते की लग्नाच्या 4 वर्षानंतरही माझ्या मनात अनेक इच्छा अपूर्ण होत्या. त्यांनी माझ्या डोळ्यात खोलवर पाहिले. जणू ते माझ्या खोट्याला ओळखून होते. ते काही न बोलता एक दीर्घ श्वास घेतला आणि निघून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी विचारले, आज हवामान छान आहे, शेतात येशील का? मी थोडी संकोचले, पण तयार झाले. शेतात चाहूबाजूने हिरवळ होती. थंड वारा वाहत होता आणि मातीचा सुगंध मनाला शांत करत होता. काही वेळ तो जुन्या गोष्टी सांगत राहिले. मी विचारले, तुम्हाला काही एकटेपणा वाटत नाही का? तो म्हणाले, एकटेपणा तर खूप जाणवतो, पण आता सवय झाली आहे. मी शांतपणे त्या जवळ बसले होते. वारा सुटला आणि माझ्या साडीचा पदर उडून त्याच्या खांद्यावर गेला. तो काढण्याच्या नादात पुन्हा आमचे हात एकमेकांच्या स्पर्शाने एक क्षण सगळं काही थांबलं. एकमेकांच्या नजरेला नजर भिडली. त्याची नजर स्थिर होती आणि माझ्या श्वासाचा वेग वाढला. मी पटकन पदर ओढला, पण त्याच्या डोळ्यात काहीतरी असं होतं ज्यापासून मी पळू शकत नव्हते. ते उठून उभे राहिले आणि हळू आवाजात म्हणाले, सुनबाई, आता घरीच जाऊया. मी मान डोलावली, पण माझ्या मनात एक वादळ उठले होते. हे एका क्षणाचे आकर्षण होते की आमच्या दोघांमध्ये काहीतरी असे होते जे आम्ही दोघे मान्य करायला घाबरलो होतो. त्या दिवसापासून आमच्या नातात एक अदृश्य खोल ओढ निर्माण झाली. त्या घटनेतर सध्या तरी आम्ही एकमेकाशी नेहमीसारखेच वागत होतो, पण त्या वागण्यात आता एक प्रकारचा संकोच आणि एक न बोलण्याचा जिव्हाळा होता. एका दुपारी घरात शांतता होती. मी ओट्यावर काही काम करत होते आणि सासरीबा बाल्कनीत बसून काहीतरी वाचत होते. अचानक त्यांना खोकला आला. मी पटकन पाणी घेऊन त्याच्याकडे गेले. त्याच्याजवळ पोहोचले तेव्हा त्यांनी मला बघितले. त्याच्या डोळ्यात एक प्रकारची मावळता होती जी मी आजवर पाहिली नव्हती. मी त्यांना पाणी दिले. पाणी पिताच त्याने माझ्या हातात स्पर्श केला, पण यावेळी मी हात मागे घेतला नाही. उलट नकळत का होईना माझ्या हाताने त्याच्या खांद्याला आधार दिला. त्यांनी क्षणभर माझ्याकडे पाहिले आणि एक हलकेचा माझा हात त्याच्या हातात ठेवला. तो स्पर्श केवळ सासऱ्याच्या नात्याच नव्हता, तर त्यांना एकमेकाच्या एकाकीपणाला समजून घेण्याची साथ होती. मी सावरत म्हटले, बाबा, तुम्ही खूप कष्ट करता, थोडा विश्रांती घेत जा. तो शांत म्हणाला, आकांक्षा, कष्ट करण्याची सवय जगली आहे. कारण रिकामे राहिले की घर अधिक मोकळं आणि शांत वाटते. तुम्ही परिस्थिती मला समजली आहे. तू या घरात एकटी आहेस हे मी रोज पाहतो. त्यांच्या एका वाक्याने माझ्या मनातील धरबंद सुटला. त्याच्या डोळ्यात मला माझ्यासारखा एक शोधक आणि हातबल माणूस दिसला. तोपर्यंत आपण एकमेकापासून जे लपत होतो त्या भिंती कोसळल्या होत्या. त्या दिवशी संध्याकाळी पावसाची रिपरिप सुरू होती. घरात ओसरीवर आम्ही दोघेच बसलो होतो. जवळजवळ असताना एक वेगळीच जवळीक जाणवत होती. आजवर एकमेकाशी केवळ सून आणि सासरे म्हणून बोलत होतो, पण आज आमच्या संवादाची भाषा बदलली होती. त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला. तो हात खूप आश्वासक होता. मी हळूच त्याच्या खांद्यावर डोके ठेवले. मला आता अपराधी वाटत नव्हते. उलट एका अशा आधारामुळे मी खूप सुरक्षित वाटत होते. त्यांची मला अनेक वर्षापासून गरज होती. त्यांनी मला आपल्या हातात घट्ट धरला. त्या शांततेत, त्या पावसात आवाजात आमची मने एकमेकाच्या खूप जवळ आली होती. आता आमच्यातले अंतर संपले होते. आजवर जे नातं अमर्यादित होतं ते आता एक नव्या वळणावर आलं होतं. जिथे ना सून होती ना सासरी, तिथे फक्त 2 माणसं होती जी एकमेकांच्या सोबतीची ओढ अनुभवत होती. घराच्या त्या कोपऱ्यात, त्या अंधारात रात्री आम्ही एकमेकांच्या अस्तित्वाचा आधार शोधत होतो. पावसाच्या त्या रिपरिपने वातावरणात एक विलक्षण ओलावा आणि शांतता पसरत होती. त्या रात्री घराबाहेर जसा अंधार पडत होता गेला, तशीच आमच्या घरातील सुरक्षिततेची आणि एकटेपणाची भावना अधिक तीव्र झाली. मी आणि सासरीबा ओसरीवर बसलो होतो, पण आता आमच्यामध्ये सासऱ्याच्या मर्यादेची ती जुनी भिंत नव्हती. मी त्याच्या खांद्यावर डोके ठेवले होते तेव्हा त्याच्या अंगाचा तो ओळखीचा मातीचा आणि कष्टाचा द्रव मला अधिकच जवळ वाटू लागला. त्याने हळूच माझा चेहरा आपल्या हाताच्या उजळीत घेतला. त्याने हात खडबडीत होते,
पण त्यात एक अशी ऊब होती जी मला गेल्या 4 वर्षापासून हवी होती. त्या स्पर्शामध्ये कोणतीही संकोच नव्हती, तर एक प्रकारची ओढ आणि तृप्तीची इच्छा होती. त्याने हळुवार आवाजात माझ्या कानात विचारले, आकांक्षा, तू हीच ओढ मनाशी धरून होतीस ना? माझ्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. मी फक्त त्यांच्या छातीशी अधिक घट्ट पिलगळले. त्यांच्या डोळ्यात एक अनवार इच्छा होती, जी आता शब्द पलीकडे गेली होती. त्यांनी मला उचलून घेत आतल्या खोलीत नेलं. खोलीतील दिव्यांचा मंद प्रकाश आणि बाहेर कोसळणाऱ्या पावसाचा आवाज या वातावरणात दोघेही जगापासून पूर्णपणे वेगळे झालो होतो. तिथे आता सून किंवा सासरे अशी कोणतीही नाती उरली नव्हती. तिथे होतो फक्त 2 हातबल जीव, जे एकमेकांच्या सहवासाची कित्येक काळापासून वाट पाहत होते. त्याने मिठीत मला एका अशा तळत्याचा अनुभव आला जो आजवर मला कधीच मिळाला नव्हता. त्यांच्या शरीरातील ती रागडी ताकद आणि माझा त्यातील विलीन होणारा सहवास, आम्ही दोघे एकमेकांच्या मिठीत पूर्णपणे हरवून गेलो होतो. त्या रात्री आमची एकमेकांप्रती असलेली ओढ, साठलेला एकाकीपणा आणि जगतीची इच्छा सर्व काही एकरूप झाली होती. पहाटेच्या मंद प्रकाशात जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा मला एक वेगळाच शांतपणा जाणवत होता. माझ्या आयुष्यातील तो पोकळपणा आता भरून निघाला होता. त्या रात्री आम्ही केवळ एकमेकांची श्रद्धा पूर्ण केली नव्हती, तर एकमेकांच्या मनातला एक असा आसरा दिला होता. त्यांची आम्हाला खूप गरज होती. आता आमच्या नात्याचे स्वरूप पूर्णपणे बदलले होते. आम्ही आता केवळ एकमेकांसोबत राहत नव्हतो, तर आम्ही एकमेकांसाठी एक आधार बनलो होतो. घराच्या त्या 4 भिंतीत असा सासऱ्यांच्या बंधनाचे ओझे नव्हते, तर एक असा निवांतपणा होता, जो आम्हाला दोघांनाही त्या आयुष्यात सुखी राहण्यासाठी हवा होता. आमचे जग आता पूर्ण झाले होते.